मंत्री जी को यूथ फेस्टिवल में जाने की बहुत फुर्सत मिल रही है और यहाँ बच्चे बैठे हैं भूखे, दिन भर बैठे हैं, बारिश में बैठते हैं हमारे बच्चे। वो नहीं दिख रहा है आपको? तुम्ही आम्हाला शिकू देत नाही काही नाही, 5 दिवसापासून आम्ही इथे बसून आहोत। इतने सारे बच्चे बैठे हैं, अभी तक आप लोगों को दिख नहीं रहा है? आम्ही फक्त इथं या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त मुलासाठी जन्मलो आहोत का? हम जागरूक हो रहे हैं, हमारे आदिवासी बच्चे, तो हमारा हक छीना जा रहा है हमसे। वयाच्या 15 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत आंदोलन करायचं आणि 75 वर्ष नाही का फाशी घेऊन मरायचं। हम यहाँ पे पढ़ाई करने के बजाय हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं, ये उनको समझता नहीं क्या? यायला काही घेऊन देण नाही, म्हणजे तुम्ही शिका मरा इथं काही करा, कारण या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं काही महत्त्व राहिलेलं नाही असं मला वाटतं। अमरावतीच्या अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेत। मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी 5व्या दिवशीही विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला। आंदोलनस्थळी विद्यार्थी 2 वेळा खिचडी खाऊन आंदोलन सुरू ठेवत आहेत। कार्यालयाच्या परिसरात केवळ 2 स्वच्छतागृहांची व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी हॉस्टेलमध्ये परत पाठवले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली जाते। या आंदोलन दरम्यान अप्पर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मात्र मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। कि 5 दिनों से आप बैठे हैं, शासन प्रशासन आमदार खासदार किसी ने दखल लिया आपके आंदोलन में? जी नहीं, आज तक कोई नहीं आया है और हमारे शासन प्रशासन बोलते हैं कि आदिवासी बच्चे शिक्षा नहीं लेते। आज हम जागरूक हैं, हम जागरूक हो रहे हैं, हमारे आदिवासी बच्चे, तो हमारा हक छीना जा रहा है हमसे। तो शासन से बस मुझे इतना कहना है कि हम एजुकेशन ले रहे हैं, उसमें आप उम्र डाल रहे हो। एजुकेशन की कोई परिसीमा नहीं होती है। कहाँ लिखा है कि एजुकेशन एक लिमिट तक है? हमारे मम्मी पापा हमको यहाँ तक भेजते हैं और कहाँ तक पुराएंगे? इतने हमारे मम्मी पापा, आर्थिक स्थिति हमारी मम्मी पापा की इतनी अच्छी नहीं है कि हमें उच्च दर्जा के एजुकेशन दे सके। वो हॉस्टल एक हमारा रहने का ठिकाना नहीं, वो हमारा सहारा है शिक्षा का। आप वो छीन नहीं सकते। इतने सारे बच्चे बैठे हैं, अभी तक आप लोगों को दिख नहीं रहा है? कोई डांस कार्यक्रम रहो, कुछ और कार्यक्रम रहो, आप पहले नंबर चले जाते हो वहां पे। ये क्यों नहीं दिख रहा? शिक्षा क्यों नहीं दिख रही आपको? प्राथमिकता शिक्षा को दी जानी चाहिए, आप क्यों नहीं दिख रहे प्राथमिकता को? क्या हम लोग आवाज नहीं उठाते? हमारे लोगों पे आप क्या दया करें? ये हमारा अधिकार है, शिक्षा हमारा अधिकार है, हमारे साथ समझौता नहीं होनी चाहिए। हमारा निवेदन है कि आप हमारी बातें सुने और ये जिया रद्द करने की बात नहीं, हमारा भविष्य और हमारे आने वाले भविष्य पीढ़ी की बात है। ये आज हमने आवाज नहीं उठाया तो कल कोई नहीं उठाएगा आवाज। मंत्री महोदय बात करो, बात करो, बात करो। अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। जिया रद्द करना होगा, करना होगा, करना होगा। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। अरे एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। जय जोहार का नारा है, भारत देश हमारा है। जय जोहार का नारा है, भारत देश हमारा है। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 14 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयातील विद्यार्थ्यांशी संबंधित तरतुदी रद्द कराव्यात, वसतिगृह प्रवेशासाठी आलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, महाडीबीटी आणि डीबीटी योजनांची शिष्यवृत्ती वेळेवर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावीत आणि ऑनलाईन प्रणालीसाठी स्वतंत्र साईट उपलब्ध करून द्यावी अशा मागण्यांचा समावेश आहे। महर्षी पब्लिक स्कूलमध्ये राजेश बेठेकरचा मृत्यू झाल्याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावीत अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे। तसेच गडचिरोली येथे आश्रमशाळेत मृत्युमुखी पडलेल्या 3 मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मैं बैठी हूँ, आज का हमारा 5वां दिवस है।
तो मुझे ये कहना है शासन से कि बाकी के विद्यार्थी यहाँ पे जो ग्रुप सी या बाकी फॉर्म निकले उसकी पढ़ाई कर रहे हैं और हम यहाँ पे पढ़ाई करने के बजाय हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं, ये उनको समझता नहीं क्या? हमारा ये इंपॉर्टेंस देना है कि हमको नौकरी में लगना है और हमको इसके लिए हमको एजुकेशन लेना है अभी, तो हम वो छोड़कर हम अभी यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। और एक बात और कहना है कि जो कि अभी आपने बोला कि मेलघाट एरिया पे जैसे कि टिटम्बा हो गया और फिर बाद में डोमा हो गया, तो वो जो विद्यार्थी उनको अभी उनका अभी ये न्यू एज है एजुकेशन लेने का, और ये एज में उनको अगर अच्छा एजुकेशन नहीं मिल रहा है तो वो आगे जाके क्या शिक्षण लेंगे कि फ्यूचर में उनको क्या मिलेगा अगर उनका एजुकेशन अभी स्ट्रांग नहीं है, उनका बेसिक पक्का नहीं है और उनको ये सब भूत प्रेत वगैरह उनको सुपरस्टिशन के बारे में पता चल रहा है, अभी वो क्या आगे की जनरेशन में क्या बता सकते हैं कि एजुकेशन के बारे में क्या है। तो हम चाहते हैं कि वहाँ पे एक तो वेल एजुकेटेड शिक्षक चाहिए जिसके पास वेल एजुकेटेड डिग्री चाहिए, और ये सब होने के बावजूद वो तो सब कुछ हो रहा है और उसके साथ में उनके एनवायरनमेंट भी सब कुछ अच्छा रहना चाहिए। हम जानते हैं कि उधर के लोग एसटी कैटेगरी वाले पीछे है, मान्य करते हैं, बट ऐसा बोल बोलकर हम उनको पीछे नहीं रख सकते हैं। वहाँ पे वेल एजुकेटेड शिक्षक डालो, सब मतलब सब चीज की सुविधा दे रही है शासन, मान्य कर रहे हैं, बट वो सुविधा का वो लोग सही उपयोग कर रहे हैं कि नहीं कर रहे हैं, ये सब भी जानकारी लेना चाहिए शासन ने। उन्होंने वहाँ पे मतलब बिना परमिशन के विजिट देना चाहिए, उनको वहाँ का हालचाल लेना चाहिए, बट ऐसा कुछ होता नहीं। हम चाहते हैं कि वो वहाँ पे बारंबार विजिट करे विदाउट एनी परमिशन, विदाउट किसी को खबर है, ना ही उनके शिक्षक को, ना ही प्रिंसिपल को, ना ही जो वार्डन वगैरह उनको भी। आदिवासी आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन योजना बंद करावीत, ड्रेस कोड प्रोजेक्ट आणि सहलीच्या शुल्कांमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांची क्षमता 1000 वरून 2000 विद्यार्थ्यांपर्यंत वाढवावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे। पोलीस भरती दरम्यान मृत्यू झालेल्या विकास प्रेमलाल मावस्कर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर ठेवली आहे। या सर्व मागण्यांबाबत 4 दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही जिल्ह्यातील आमदार, खासदार किंवा इतर लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दखल घेतलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। हे आंदोलन सुरू आहे आणि काय शासनने आपली दखल घेतली का? लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार इथे कोणी आले का? काय नाव तुमचं? माझं नाव तुषार दळांजे आहेत। तर राहिली गोष्ट आमदार आणि खासदारांची इथे येण्याची, तर त्यांचा तर अजिबात अजूनपर्यंत काही प्रतिसाद मिळालाच नाही। म्हणजे कोणता आमदार नाही आला, कोणता खासदार नाही आला, इथला स्थानिक आमदार नाही आला, इथला स्थानिक खासदार नाही आला, म्हणजे कोणीही अजूनपर्यंत आमची दखल घेतली नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते, कारण की याला काही घेण देण नाही। म्हणजे तुम्ही शिका, मरा, इथं काही करा, कारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं काही महत्व राहिलेलं नाही असं मला वाटते। कारण जे आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या विकासासाठी बसला आहे, तेच आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास मंत्री आणि मंत्रालय आदिवासींवर कुठेतरी अन्याय करत आहे। हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे पडलेला आहे आणि हा प्रश्न मी शासनाला विचारतो। कारण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागे म्हटले होते की जे काही नागपूरचे विद्यार्थी जे गेले होते मुंबईला, त्यांना त्या मुख्यमंत्री साहेब त्यांची मीटिंग झाली नाही आणि ते मुख्यमंत्री साहेब म्हणतात की हे जे विद्यार्थी बसून आहे हे विद्यार्थी कुठेतरी राजकारण करत आहे। म्हणजे आमचं वय राजकारण खेळायचं आहे का, हे मला या शासनाला विचारायचं आहे। कारण शिकण्याच्या वयामध्ये जर आम्ही राजकारण केलं तर मग आम्ही शिकू कुठं? तुम्ही आम्हाला शिकू देत नाही, काही नाही। 5 दिवसापासून आम्ही इथे बसून आहोत, अजूनपर्यंत नाही कोणता आमदार आला, नाही कोणता खासदार आला, नाही कोणते साहेबांनी दखल घेतली। म्हणजे ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे। मग मला या शासनाला प्रश्न विचारायचा आहे की आम्ही शिकू का आंदोलनच करत राहू? म्हणजे आता पुढे तलाठी भरती आली आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये तलाठी भरतीचे पेपर आहे, प्रत्येक पोट्ट्याचे पेपर आहे, इथे विद्यार्थी प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे, पण मुलं आपला अभ्यास इथेच अभ्यास करून आपला जे काही अभ्यासाचा वेळ आहे तो अभ्यासाचा वेळ देऊन आंदोलनावर बसून आहे। कारण की कुठेतरी आपल्यावर अन्याय होत आहे आणि हे अन्याय होतच राहणार आहे जोपर्यंत हे जुलमी सरकार इथे बसलेलं आहे। कारण आदिवासींचा तुम्ही बघता की कुठेतरी मुलीला साप चावून मुलगी मरते, त्यानंतर महर्षी कॉलेजमध्ये, महर्षी शाळेमध्ये मुलगा मला जातो। म्हणजे हा अन्याय आदिवासी विद्यार्थ्यांवरच का होतो, हाही मोठा प्रश्न आहे। बेटेकर नावाचा तो नवजात मुलगा बेटेकर नावाचा मुलगा आहे, तो पण मृत्युमुखी पडला। म्हणजे आम्ही फक्त इथं या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त मराठीच जन्मला आहो का, हा सुद्धा प्रश्न मला विचारायचा आहे।
तुम्ही फक्त विकास विकास म्हणता, विकासाच्या नावाखाली एवढा मोठा फंड येते आणि तो फंड तुम्ही इकडे तिकडे स्पॉन्सर करता आणि आमच्या डीबीटी अटकून जाते, आमची स्कॉलरशिप अटकून जाते आणि आम्ही इथं भाड्याच्या हॉस्टेलवर राहतो. हे सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि यांनी म्हणते की हॉस्टेल बनत आहे, 6 वर्षापासून हॉस्टेल बनत आहे, 7 वर्षापासून हॉस्टेल बनत आहे. नाही साला, इथं हॉस्टेल बनत नाही, आमच्या डीबीटी पडत आणि नाही आमचा GR रद्द होत. आम्ही फक्त इथं बसायचं, 2 हप्ते इथं आंदोलन करायचं, पुन्हा नाही का अभ्यास करायचं, पुन्हा त्याच्या 2 हप्ते पुन्हा नाही का आंदोलन करायचं. म्हणजे आम्ही वर्षभर आंदोलनच करत आहात. वयाच्या 15 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत आंदोलन करायचं आणि 75 वर्षी नाही का फाशी घेऊन मरायचं. हीच ही परिस्थिती आहे असं मला वाटते.